पबजी खेळता खेळता फोन फुटल्यामुळे ना डायरेक्ट फ्लिपकार्टच्या ऑफिसमध्ये येऊन फोनच घेतलं सीधं. असं काहीच समजणार नाही तुम्हाला, मी सगळं पहिल्यापासून सांगतो, त्यासाठी तुम्ही लाईक करून घ्या. आजचा विषय असं होतं ना की हा तर भाई गाडीवर चालवत पबजी खेळत होतं. पबजी मधली गाडी थांबवू म्हटलं, पहिले आपली गाडी चालवू आपण. हे रोड बघा इथं, एकदम फर्स्ट क्लास रोड आमच्या बुट्टेबोरी मधले. तुम्हाला इतके छान रोड, इतके छोट्या मोठ्या गल्ल्या आहे, कुठं पाहायला भेटणार, हे फक्त आमच्या इकडे पाहायला भेटते. आता या पैशाने मी घेणार का हे माझ्या मनामध्ये चालू होतं की काय घेऊ पारस. विचार करता करता ना आमच्या ऑर्डर यायला, पण ऑर्डर वाल्यानं खूप बेकार सीन केला आज आमच्या सोबत. सगळं सांगतो, तुम्ही ऑनलाईन ऑर्डर कराल ना 10 वेळा विचार कराल याच्यानंतर. आता या कुरकुऱ्या मागचं रिझन माहिती काय, हा ऑर्डर दिसताय तुम्हाला, हा तुम्हाला वाटत असेल की आता ऑर्डर आलाय, पण नाही, तो ऑर्डर सकाळचा होता ना, हा ऑर्डर संध्याकाळी आलाय. तिथे खूप मोठा स्कॅम झाला आमच्या सोबत. स्कॅम असं झालं की सकाळी म्हणे मी ऑनलाईन नाही घेत आणि संध्याकाळी तर भाई काही अलगच म्हणे बाबा. एका पार्सल मुळे ना इतके चक्र मारायला लागले ना आम्हाला, खूप अकरलं. भाई पैसे आपण देतो तर आपला हक्कच नाही त्या ऑर्डरवर, असं कसं होणार, असं समजणार नाही. बघा कसं झालं की आपण एक समोसा ऑर्डर केलं आणि समोसा तो का म्हणताय मी खाऊन बघतो नंतर तुम्ही खाऊन बघा, असं कसं होणार भावा. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. इतका मूडची पुरी हे घेतली ना भाई त्यानं, खरंच सांगतो याच्यानंतर तर काहीच ऑर्डर नाही करणार, कारण की भाई पैसे आपले नाही काय आपल्याला लागते. आता बघून टाका आपण ऑर्डर का केलं होतं. तर ऑनलाईन वस्तूमध्ये रिस्क खूप असते. कसं असते ना, आपण ऑर्डर करतो, कधी साबून येते, कधी पेन येते, आणि ही गोष्ट खरोखर आहे, येते पण. आम्ही ना खुद स्वतः बघितलं आहे. आता ऑनलाईन आपण अशा वस्तू ऑर्डर करू तर थोडा बहुत वाटानच ना की काय गलत नाही आलं पाहिजे. आणि हे लोक असे आहेत ना की हात पण नाही लावू देत, म्हणजे काही पण आलं तर ते तुम्ही करत बसा जे करायचं आहे तुम्हाला, मग आणि रिटर्न पण नाही होत इथं. तर सोडा, आमच्या फोनाला आमच्या हातात खड्डा वड्डा फेकून दिलं पुरा. मैं गाली नहीं दे सकता, नहीं गाली नहीं देना। फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना जिंदगी भर। ओपनिंग तर पहा, डायरेक्ट फ्रीजरवर ठेवतो म्हणे टेबल फोन ओपनिंग साठी. आणि हा भावांनो, हा फोन घेतला होता आपल्या प्रज्वल दादानी. आणि प्रज्वल दादा वन्स मोर माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन. तर पब्लिक फोन पण मस्त आहे, तुम्ही मस्त मस्त लाईक करून टाका. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. छान वाटलं असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा, ओके ना. समझ गया।